आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती प्रहारचे नेते बच्चू कडू उपोषण आणि पदयात्रेने महाराष्ट्र ढवळून काढतायत। त्यांच्या या आंदोलनामध्ये अनेक शेतकरी, कष्टकरी वर्ग देखील सामील झालाय। बच्चू कडूंच्या उपोषणावेळी जेव्हा त्यांची तब्येत खालावली होती तेव्हा तर शेतकरी अक्षरशः रस्त्यावरती उतरला होता। मात्र असं असताना बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्यावरती शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय, ज्यामुळे बच्चू कडूंचा प्रहार पक्ष अडचणीत सापडलाय। एकंदरीतच प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सध्या राज्यभर चर्चेत आली ती ज्वारी खरेदी घोटाळ्यांच्या आरोपांमुळे। पावसाळी अधिवेशनादरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी विधान परिषदेमध्ये अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदी घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला। हमीभावाने ज्वारी खरेदीसाठी करण्यात आलेला बनावट व्यवहार या चर्चेच्या केंद्रस्थानी आला। अकोट बाजार समितीच्या ज्वारी खरेदीत शेतकऱ्यांच्या नावाने फसवणूक केल्याचा आरोप झाला आणि या सगळ्यांचा थेट संबंध प्रहार पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाशी। या घोटाळ्यात संत नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी या संस्थेचं नाव समोर आलं, परंतु ही संस्था आहे प्रहार जनशक्ती पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांच्या अध्यक्षतेखाली। या ज्वारी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वंचितचे नेते निखिल गावंडे यांनी केली। इथं जे पात्र शेतकरी आहेत, गरजू शेतकरी आहेत आणि खरे ज्वारीचे उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांची ज्वारी इथं कुठेतरी मोजल्या जात नाही आहे आणि जे दलाल लोक आहेत, जे राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत, आता हे श्री संत नरसिंह महाराज प्रायव्हेट कंपनीला ज्वारी मोजण्याचा कॉन्ट्रॅक्ट शासनाने दिला होता। आता त्याचे जे अध्यक्ष आहेत कुलदीप वसू त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे जवळपास 50 ते 60 सातबारे खोटे हे माझ्याजवळ आता आहेत पुराव्यासहित आणि त्यांनी अतिशय निकृष्ट प्रकारची ज्वारी इथं मोजली आणि शासनाच्या कागदपत्रात खूप मोठा घोर केला, फेरफार केला आणि म्हणून माझी शासनाला विनंती आहे की याच्यावर कठोरात कठोर शासन व्हावं आणि त्यांना योग्य ती शिक्षा शासनाने द्यावी। आता नेमका आरोप काय आहे तो देखील पाहूयात। ज्वारीचा पेरा न केलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा वापरण्यात यायचा। पेरे पत्रकावरती फोटोशॉपच्या माध्यमातून ज्वारीचा पेरा दाखवायचा। ज्वारी पिकवलेल्या शेतकऱ्यांकडून 1500 ते 2000 अशा कमी भावामध्ये ज्वारी खरेदी करायची आणि हीच ज्वारी शासनाला 3500 रुपये हमी भावाने विकायची। असा हा घोटाळा समोर आलाय। बाजार समितीने नोडल एजन्सी म्हणून तालुका खरेदी विक्री संघ आणि कुलदीप वसू अध्यक्ष असलेल्या संत नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची नेमणूक केली होती। यात संत श्री नरसिंह महाराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीकडे जवळपास 1100 शेतकऱ्यांची नोंदणी केली होती, तर खरेदी विक्री संघाकडे 1200च्या जवळपास शेतकऱ्यांनी खरेदीसाठी नोंदणी केली होती। यात वसू यांच्या कंपनीच्या माध्यमातून 180च्या जवळपास शेतकऱ्यांच्या नावाने बोगस ज्वारी खरेदी झाल्याचा आरोप होतोय। अकोट तालुक्यातील जळगाव नहाटेच्या रामेश्वर साबळे यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली होती, मात्र त्यांचा नंबर लवकर न लागल्यामुळे त्यांना आपली ज्वारी कमी व्हावी म्हणून त्यांना व्यापाऱ्याला विकावी लागली आणि हक्काच्या 3500 रुपयाच्या हमी भावावर त्यांना पाणी सोडावं लागलं। 70 नंबर होता तो 330 वर नंबर गेला, तर कसा केला काही मला कल्पना नाही झाली, कारण की मला पैशाची गरज होती। मी नोंदणी करेल आहे माझ्या शेताची 3 एकरात 75 क्विंटल ज्वारी झाली, त्यापैकी मला पैशाची गरज असल्या कारणाने 25 क्विंटल मार्केटला विकली 1800 रुपये भावानं। आता 183 पैकी 150 सर्व व्यापाऱ्याने ज्वारी मापली, ती खराब ज्वारी व्यापारी मापून दिली। 183 पैकी फक्त 20 किंवा 25 कास्तकारांनी मापून दिली, बाकी सर्व व्यापाऱ्याने मापून दिली ज्वारी, ती निकृष्ट ज्वारी दर्जाची। तुम्हाला लाभ भेटायला पाहिजे, आम्हाला लाभ भेटायचा होता तर भेटला नाही अजिबात। या प्रकरणी आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी या घोटाळ्यावरती लक्ष वेधले। विधान परिषदेमध्ये थेट आवाज उठवला। यावरती मंत्री जयकुमार रावल यांनी देखील एसआयटी चौकशीची मागणी केली। स्वतः कबूल केलं की कापसाच्या रुईमध्ये अनियमितता करून तब्बल 2000 कोटींपेक्षा मोठा घोटाळा पणन मंत्री जयकुमार रावल साहेब यांचे चौकशीचे आदेश। आता यांनी चौकशीचे जे आदेश दिले ते आदेश दिले 14/2/2025 ला आणि चौकशीवर उत्तर आलं म्हणजे संबंधित विभागीय सहनिबंधक प्रवीण फडणवीस, संबंधित DDR लोखंडेजी आणि संबंधित AR म्हणजे विटणकर यांच्याकडून ते उत्तर प्राप्त झालं 29/6/2025 ला। खडसे साहेब इथं बसलेले आहेत, त्यांना याबाबत अभ्यास आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये कपाशीचा हंगाम संपतो सभापती महोदय, आणि 4 महिने कपाशीचा हंगाम नसतो। या 4 महिन्याच्या आधारावर म्हणजे 6व्या महिन्यात मंत्र्याच्या पत्राला उत्तर दिलं जातं।
इतकंच नाही, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी सुद्धा या भ्रष्ट कारभाराच्या चौकशीचं पत्र दिलं, त्यावर सुद्धा अद्यापही इथल्या अधिकाऱ्यांनी कुठली कारवाई केली नाही. सभापती महोदय, जास्त नाही पण तुम्हाला काही गोष्टी सांगतो की DDR अकोला, AR अकोट हे सुनावणी आयोजित करतात, उत्तर थातुरमातुर उत्तर दाखल करतात, त्रोटक अहवाल सादर करतात आणि वेळ काढूपणा करतात. आणि यातली मजेशीर बाब अशी आहे सभापती महोदय की ज्या ARनी हे त्रोटक उत्तर दिलेलं आहे सभापती मंत्री महोदयांना, जो चुकीचा अहवाल बनवला आहे, चुकीचं दिशाभूल केलेली आहे, यांचे वडील स्वतः AR अकोट यांचेच वडील श्री विटणकर हे या भ्रष्ट कृषी उत्पन्न बाजार समितीचे वकील असून सर्व हितसंबंध जोपासण्याकरता हा त्रोटक अहवाल दिलाय. सभापती महोदय, 1 वर्ष उलटून गेल्यानंतरही यावर निष्कर्ष म्हणजे कुठला आलेला नाही. 50 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार. उत्तरात तर असंही दिलेलं आहे ज्वारी खरेदीच्या बाबतीत. उत्तर बघा तुम्ही मागच्या पानावर की संत नरसिंग महाराज फार्मर प्रोड्युसर कंपनी अकोट यांनी 5127 क्विंटल ज्वारी खरेदी व खरेदी विक्री सहकारी संघ अकोट यांनी 5032.5 क्विंटल ज्वारी नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून खरेदी केली. कोण्या अधिकाऱ्याने उत्तर दिलं पणन मंत्री महोदय, याचा तपास घ्या. मी तुम्हाला खोटे सातबारे दाखवतो. जे सातबारे, ज्या सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही माननीय सभापती महोदय, हे सातबारे आहेत. वाटल्यास मी मंत्री महोदयांना देतो, या शेतकऱ्याच्या कुठल्याही सातबाऱ्यावर ज्वारीचा पेराच नाही. 1350 शेतकऱ्यांकडून 50 क्विंटल ज्वारी खरेदी केली असं उत्तरात सांगताय तुम्ही. तो कापसाचा घोटाळा पण तसाच, हा भ्रष्ट कारभार आहे. जरी तुम्हाला वाटत असेल तिथल्या ज्या पदोन्नती झाल्या, ज्या पदनियुक्त्या झाल्या, जे कार्यकारी मंडळ आहे त्यांनी हा कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलाय. आता तुमच्या प्रश्नाच्या पूर्वी पंकज भोयर बोलत होते माननीय मंत्री, ते सांगत होते की आपलं सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी आहे. सदाभाऊ, हे तर रोल मॉडेल बनवलं पाहिजे. भ्रष्टाचाराचा अड्डा कसा असतो हे अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शिकण्यासारखं आहे. खरेदी विक्री संघ, आता मार्केट कमिटीमध्ये तर म्हटलंय, खरेदी विक्री संघामध्ये सुद्धा ज्वारीमध्ये घोटाळा झाला असं सुद्धा मांडलंय. त्याच्यानंतर प्रश्नामध्ये वेगळी मार्केट कमिटी बनवणार का, असे सगळे गुंतागुंतीचे हे प्रश्न आहे. परंतु त्याच्या माध्यमातून मान्य सदस्य महोदयांनी अत्यंत गंभीर असे आरोप लावलेत. अध्यक्ष महोदय, तिथे ज्वारी खरेदीमध्ये नरसिंग महाराज या नावाच्या शेतकरी संस्थेच्या माध्यमातून 180 शेतकऱ्यांकडनं 5127 क्विंटल ही ज्वारी खरेदी झाली. त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ याच्या माध्यमातून 197 शेतकऱ्यांच्या माध्यमातून 5032 क्विंटल ही एवढी खरेदी झाली. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये आरोप लावण्यात आले की याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे, काय चुकीचे काम झालेत. आणि त्या संदर्भात एक जो आरोप केला होता तो जॉईंट रजिस्ट्रारकडे चौकशीसाठी दिलेला आहे. त्याची अंतिम तारीख ही परवा 18 तारखेला त्याच्या माध्यमातून त्यांनी अहवाल सादर करावा असं देखील आपण सूचना दिली. मंत्री आपले सहकाऱ्यांचं म्हणणं आहे की एक SIT लावी, तर SIT देखील याच्यामधनं लावण्यात येईल आणि काही चुकीचं झालं असेल तर कडक कारवाई करण्यात येईल. मात्र आपल्यावरील सर्व आरोप प्रहारचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू यांनी स्पष्टपणे नाफेटाळलेत. आपल्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा प्रतिहल्ला वसू यांनी केला. माझ्या कंपनीवर बोगस आरोप करणारे जे इथं राजकीय लोक आहेत ते राजकीय हव्यासापोटी मला भ्रष्टाचारात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि भ्रष्टाचाराचं मूळ माहेरघरच ते आहेत की त्यांनी आजपर्यंत जे काही समजा विषय असतील त्याच्यात त्यांनी कुठं भ्रष्टाचार केला मी समोरच्या विषयात मांडणार आहो. माझी आता सर्व समजा माहिती जमा वगैरे करणं चालू आहे. आणि आज जो माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे तर मी एक सर्वात पहिले प्रथम शेतकरी आहो. मी काही कोणत्या पक्षाचा आमदार किंवा खूप मोठा कोणता राजकीय नेता नाही. आणि मी शेतकरी असल्यामुळे मला शासनाने ज्या चुकीच्या धोरणात शेतकऱ्यांना अटकून ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कारणामुळे काही शेतकऱ्यांजवळून चुका होतातही. त्याबद्दल जे शेतकऱ्यांवर त्यांना जे काही समजा आकसबुद्धीने गुन्हे वगैरे दाखल करायचे असतील तर माझ्या संस्थेच्या वतीने अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असा ज्या राजकीय पक्षांच्या लोकांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहेत. तर ज्या शेतकऱ्यांवर हा विषय गुन्हा दाखल करण्याचा येत असेल तर हे सर्व गुन्हे कुलदीप वसू या एकट्या नावावर लावा असं मी एवढं सांगू इच्छितो. याच्यात शेतकऱ्याचं शोषण कशा पद्धती झालं हे त्यांनी पहिले इथं मांडावं. कारण जे शेतकरी आजपर्यंत 157 शेतकऱ्यांची जी मोजणी झालेली आहे याच्यात कोणता व्यापारी, कोणता नेता किंवा कोणता मोठा माणूस आहे हे त्यांनी सिद्ध करावं. आणि त्याच्यात शेतकरी नाही हे त्यांनी सिद्ध करावं.
कारण जे मोजणी झालेली आहे हे सातबाऱ्यावरनं झालेली आहे. दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सातत्यानं आंदोलनाची भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मोजरी येथे केलेलं उपोषण, तर सध्या याच प्रश्नावरती सुरू असलेली अमरावती जिल्ह्यातील पापळ ते यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण असली पदयात्रा, मात्र शेतकऱ्यांच्या नावावरती फसवणुकीवरून जिल्हाध्यक्षांवरती आरोप झाल्यानं पक्ष बॅकफूटवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बच्चू कडू काय भूमिका घेतात, या प्रकरणावरती त्यांचं म्हणणं काय आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. परंतु ज्वारी खरेदी घोटाळ्याच्या या आरोपांमुळे बच्चू कडूंचा प्रहार पक्ष बॅकफूटवर आल्याची चर्चा आहे. आता एसआयटी चौकशीच्या तपासामध्ये काय समोर येतंय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. याबाबत माहिती दिली आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी. आता या प्रकरणामध्ये आणखी कोणते अपडेट समोर येत आहेत हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.